संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे। म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो। आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं। झुंडाशाहीच्या माध्यमातून काही 10-20 लोक तिथे उभे होते, त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाई फेक केली। प्रवीणदादा लढणारे आहेत, घाबरणारे नाहीत, ते साईडला जाऊन थांबले। या झुंडाशाहीच्या लोकांनी, या दीपक काटेली, या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रवीणदादांना परत एकदा रस्त्यावर आणलं। परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल, हा त्यांना मारण्याचा कट होता। आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे। आणि त्याच्याच बरोबर हा दीपक काटे जो स्वतःच्या भावाचा झाला नाही, असंही आम्हाला समजतंय की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेलं आहे, त्याला मृत्युमुखी पाडलेला आहे। जेलमध्ये सुद्धा हा दीपक काटे जाऊन आलेला आहे। स्वतःचे आई वडील सुद्धा त्याला स्वीकारत नाही। अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं? म्हणजे कुठेतरी पुरोगामी विचाराचा आवाज दाबण्यासाठी हा जो प्रयत्न भाजपकडनं केला जातो, याच्यात गुंड हे मुद्दामून आणले जातात, या गुंडांना पद दिलं जातं आणि गुंडाशाही आणि दडपशाही ही कुठेतरी त्या ठिकाणी भाजपकडनं पुरस्कृत केली जाते, असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। काही दिवसांपूर्वी आपण बघितलं, जनसुरक्षा कायदा हा कडव्या डाव्यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आणला। आम्ही म्हणलो तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं डेफिनेशन केलेलं आहे याच्यामध्ये बदल हे करावे लागतील, पण ते बदल त्या ठिकाणी त्यांनी ऐकले नाही। मग कडव्या डाव्यांबद्दल आपण चर्चा केली।